आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, तर या ऑक्टोबर महिन्यातील जो काही पहिला आठवडा आहे, तर या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जे काही माता बैठक पहिली घेतो, तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं, विषय कुठला निवडायचा आणि कशाप्रकारे माहिती उपस्थित मातांना द्यायची किंवा कशाप्रकारे ही बैठक अरेंज करायची याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई, कारण आजची माहिती ही खूप उपयुक्त आहे. समजा ही जी माहिती आहे ती तुम्ही किंवा या महिन्याचा जो माता बैठकीचा विषय आहे तो तुम्ही इतर महिन्यांसाठी देखील किंवा कुठल्याही माता बैठकीसाठी यूज करू शकता किंवा ज्या काही तुमच्या प्रत्यक्ष म्हणजे फील्डवरती तुम्ही काम करता, तर हे जे काही काम करता तर ते करताना देखील तुम्हाला या माहितीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त स्क्रीनशॉट मारून प्रोसिडिंग लिहिण्याचं काम करण्यापेक्षा ताई पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या इतर आशाताईंपर्यंत या आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा, कारण की दिवसेंदिवस अतिशय उपयुक्त आणि जे काही तुमच्या अडचणी वगैरे असतील त्या अडचणी सोडवण्यावरचे व्हिडिओ देखील या चॅनलवरती असणार आहेत. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. इतर आशाताईंना देखील सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत तर तो डिस्कस करूया. बघा, ऑक्टोबर माता बैठक पहिली. तर इथं ऑक्टोबर लिहिण्याच्या ऐवजी इथं माता बैठक पहिली आणि इथं या ठिकाणी तुम्ही महिन्याचं नाव लिहू शकता. त्यानंतर या ठिकाणी दिनांक तुम्ही टाकायचा आहे. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण विषय लिहायचा आहे. समजा यातील काही माहिती जर तुम्हाला समजली नाही तर तसं देखील कमेंट करून पाठवा किंवा व्यवस्थित अक्षर वगैरे ओळखू आलं नाही तर याच माता बैठकीचं जे काही लिहिलेलं आहे त्याचा फोटो तुम्हाला याच चॅनलच्या कम्युनिटीमध्ये मिळून जाईल. तर बघा, विषय बाळाला स्तनपानासाठी पकडण्याची योग्य पद्धत व स्तनपानासाठी आईची योग्य स्थिती. तर HbA1cचा गाभा असणारं जे काही बाळा आणि माताची विजिट आहे, तर त्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्तनपान. तर या स्तनपानासाठी बाळाला कशाप्रकारे पकडायचं किंवा आईची योग्य स्थिती काय, हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर बघा, वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर, स्तनदा माता व इतर महिलांची बैठक घेण्यात आली व त्यांना पुढीलप्रमाणे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. स्तनपान जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी बाळाला व्यवस्थित पकडलं पाहिजे. स्तनांजवळ आणायला हवं. पुढीलप्रमाणे आपण बाळाला नीट पकडू शकतो. जास्तीत जास्त स्तनमंडलाचा काळा भाग बाळाच्या तोंडात असावा. बाळाने मोठा आ केलेला असावा. खालचा ओठ बाहेरच्या बाजूने दुमडलेला असावा. बाळाची हनुवटी स्तनाला चिकटलेली असावी. आता स्तनपानासाठी बाळाची योग्य स्थिती. आईने बाळाला स्वतःकडे वळवलेले असावे. बाळाचा आईला पूर्णपणे स्पर्श असावा. बाळाचे डोके आणि शरीर एका सरळ रेषेत असावे. बाळाची पाठ, मान व बोडे याला आईने आधार द्यावा. स्तनपानासाठी आईची योग्य स्थिती. स्तनपान देताना आईने आरामदायी स्थितीत असावे. स्तन सी आकारात पकडावा. 4 बोटे खालच्या बाजूस व अंगठा वरच्या बाजूस ठेवावा. स्तनपानाची सुरुवात करताना आईने स्तनाग्राने बाळाच्या वरच्या ओठाला स्पर्श करावा. त्यामुळे बाळ स्तनपानास उत्सुक होईल व मोठा आ करेल. ही संधी साधून आईने बाळाला छातीला लावावे. स्तनपान करताना आईने बाळाशी सुसंवाद करावा. स्तनपानाच्या पद्धती बघा, ह्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. व एक आशाताईंना या पद्धती माहिती असणं आवश्यक आहे. कुशीत ठेवून एका कडेवर होऊन एका बाजूने काकेत ठेवण्याची स्थिती, दुसऱ्या बाजूने काकेत ठेवण्याची स्थिती. तर अशा प्रकारे या 4 पद्धती आहेत स्तनपानाच्या. तर व्यवस्थित जर मातेनं स्तनपान दिलं बाळाला तर बाळाचं जे काही आजार वगैरे आहेत तर त्यापासून संरक्षण होऊ शकतं. त्याचबरोबर बाळाचा वाढ आणि विकास देखील व्यवस्थितरित्या होऊ शकतो. तर नेहमीप्रमाणे शेवटी आपण अनुक्रमणिका, उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षऱ्या घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद ताई.